दीपाली आणि रुचितामध्ये जे काही भांडण झालेलं आहे ना, यामध्ये नक्की चूक कोणाची आहे, कोण बरोबर आहे, यावरच आत्ता आपण चर्चा करणार आहोत. कारण की तुम्ही जर काल बघितलं असेल की तिकडे रुचिता जी आहे ती आपल्या दीपाली मॅडमकडे जाते. संपूर्ण सकाळ असते, एकदम सुरुवातीचा काळ असतो, त्यामुळे ती नॉर्मली तिकडे बोलायचा प्रयत्न करते की अहो दीपाली मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल असे कसं काय बोलू शकतात, एवढं मी एक मुलगी आहे, मुलीबद्दल तुम्ही असं कसं काय स्टेटमेंट पास करायचा प्रयत्न करतायत. तर ते स्टेटमेंट काय होतं आणि ते स्टेटमेंट दीपाली मॅडम कुठेही जे आहे ते बोललेल्या नव्हत्या आणि त्यामध्ये कुठेही चूक जी आहे ती दीपाली मॅडमची नाही आहे, हे तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो. इथे जे आहे तो राकेश बापट बोलला होता की ही जी रुचिता आहे हिनी माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला, त्यानंतर मला धक्का मारला आणि जे काय आहे ते स्क्वीज करायचा प्रयत्न केला. हेच वाक्य जे आहेत हे संपूर्ण राकेश बापटनी दीपाली मॅडमला सांगितले होते आणि तिथून कुठेतरी जे आहे ते दीपाली मॅडमनी ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की बाबा राकेश बापट जो आहे तो असं बोलायचा प्रयत्न करतोय. पण नाही, रुचिता म्हणते नाही तुम्हीच हा आरोप लावायचा प्रयत्न केला, नाही तुम्हीच हा आरोप लावायचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण चूक जी आहे या गोष्टीमध्ये ती रुचिता जामदारची आहे. कारण की तिने संपूर्ण मॅटर जे आहे ना ते बिलकुल कुठेही समजून नाही घेतलं आणि उगीच काहीतरी राडा करायचा आहे, मॅटर करायचं आहे म्हणून जे आहे ना ती गेली होती दीपाली मॅडमकडे आणि ते राडा तर शेवटी झालाच. आणि त्यामध्ये संपूर्ण चूक जी आहे ती मला असं वाटतंय की ही जी रुचिता आहे ती जी झालेली आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत मेकर्स बघत आहेत. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.